पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणी पाहायला मिळाले। जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी पालिकेचा हा निर्णय आहे। तर शुक्रवारी पुण्यात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। पाणी जपून वापरण्याचं पुणे पालिकेचं नागरिकांना आवाहन आहे। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, पुण्यात गुरुवारी पाणी पुरवठा बंद आहे, काय सांगशील सविस्तर माहिती? येत्या 3 तारखेला म्हणजे गुरुवारी पुणे शहरातला संपूर्ण पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहणार आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये जे जलशुद्धीकरण केंद्र आहेत त्याच्या शुद्धीसाठी आणि वेगवेगळे पंपिंग स्टेशन आहेत तिथे विद्युत स्थापत्य विषयक काही कामं पाणी पुरवठा विभागाला करायची आहेत। त्यामुळे गुरुवारी जो आहे तो पाणी पुरवठा बंद असणार आहे आणि 4 तारखेला म्हणजे शुक्रवारी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा होईल असं महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं कळवण्यात आलेलं आहे। ज्यामध्ये आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर संपूर्ण शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे। ज्यामध्ये पर्वती शहरातल्या दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोककल्याणनगर, शिवाजीनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, त्यासोबतच तिकडे वाघोली अशा सगळ्याच परिसरातला, पाषाण असेल, बाणेर असेल, या सगळ्या परिसरातला जो पाणी पुरवठा आहे तो बंद असणार आहे। यापूर्वी जर आपण बघितलं तर गुरुवारी पाणी पुरवठा बंद असायचा, पण टप्प्यानं त्या भागातला विशिष्ट पाणी पुरवठा बंद असायचा। मात्र यंदा यावेळी येत्या गुरुवारी 3 तारखेला संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो गुरुवारी बंद असेल आणि शुक्रवारी देखील कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे जर कोणाला साठवणूक करून ठेवायची असेल तर महत्वाची बातमी। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।